तुमचा विश्वास, आमची बातमी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघालाच या पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। मका आणि कांदा पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेली असून नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शिंदखेडा तालुक्यातील वाडी गावासह परिसरातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। वाडी गावातील शेतकरी ललित गिरासे यांच्या 8 एकर मका पिकाचं तब्बल 8 लाखांचं नुकसान झालंय। योगेश गिरासे यांच्या 4 एकर मका पिकांचं सुमारे 4 लाखांचं नुकसान झालंय, तर भाऊसाहेब गिरासे यांच्या 2 एकर कांदा पिकाचं 2 लाखांचं नुकसान झालंय। तर 3 महिन्यांपासून कष्टाने उभं केलेलं पीक काही क्षणात नष्ट झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। ललित भीमसिंग गिरासे, राहणार वाडी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। 8 एकर क्षेत्रावर मका लावलेला होता, त्याची सगळी नासधूस झालेली आहे। लहानाचा मोठा केला त्याला, आता सगळं झोपला गेला आहे तो मका। काय करायचं आता? आम्ही सगळं उपासमारीची वेळ आलेली आहे, आत्महत्या करायची पाळी आलेली आहे आता। सरकारने काहीतरी आम्हाला दखल घ्यावी, काहीतरी अनुदान म्हणून काहीतरी द्यावं असं आमची मागणी आहे। रात्री अवकाळी पावसामुळे सगळी कांद्याची नुकसान झालेली आहे। 2 एकर कांदा होता आमचा, आता आमचे 4 महिना पाणी भरला आणि ऐन वेळेस पाऊस आला आणि सगळे कांदे खराब झाले। म्हणून सरकारने आमच्याकडे काहीतरी दखल घ्यावी। आमच्या इथं प्रशासन आलं होतं, एक तलाठी आणि कृषी अधिकारी आला होता, ते फक्त फोटो काढून घेऊन गेले, त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केली नाही अजून। माझे नाव योगेश धोंडू गिरासे, राहणार वाडी, तालुका शिंदखेडा येथील माझे 4 एकरचं मकाचं शेत होतं व अवकाळी पावसाने पूर्ण मका झोपून गेला। आता माझी माऱ्याची पाळी आलेली आहे, तरी सरकारने माझी दखल घ्यावी। मी 4 महिना पाणी भरलेलं आहे आणि 15 दिवसात माझा मक्की निघणार होता, पण आता पूर्ण नाहीसा झालेला आहे। म्हणून सरकारने दखल घ्यावी, नाही ते मग आत्मदहनाचा इशारा आहे। आता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आधीच बाजारातील अस्थिरता आणि जागतिक परिस्थितीचा फटका सहन करत असताना आता अवकाळी पावसानं बळीराजावर दुहेरी संकट कोसळलंय। शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। सध्या शेतकऱ्यांच्या नजरा प्रशासनाकडे लागलेल्या असून तातडीने मदत मिळते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।